नशिराबाद पोलीस राऊंड न्यूज आणि आताची बातमी जळगावच्या नशिराबाद पोलीस ठाणे हद्दीतील असून अवैध वाळू तस्करी विषयी आहे। महाराष्ट्र राज्यात अवैधरित्या गौण खनिज उत्खनन, बेकायदेशीर वाहतूक आणि साठवणूक शासनाकडून पूर्णपणे प्रतिबंधित असल्याबाबत सर्वसामान्य जनतेला तसेच याविषयी महसूल विभाग, परिवहन विभाग, वन विभाग आणि पोलीस विभाग इत्यादी विभागांना अवैध गौण खनिज उपसा व बेकायदेशीर वाहतूक कायद्यातील दंडात्मक कारवाईबाबत जाणीव असून देखील गेल्या काही दिवसात जिल्ह्यातील महसूल विभाग आणि पोलिसांनी केलेल्या कारवायांवरून समोर आलं असलं तरी वाळू तस्करांनी लाचलुचपत विभागाकडे दिलेल्या तक्रारी आणि त्या तक्रारीवरून लाचलुचपत विभागाने कारवाया करत महसूल विभागातील तलाठी, मंडळ अधिकारी आणि पोलीस यांच्या आवरलेल्या मुसक्या। यावरून असं समोर आलंय की महसूल व पोलीस विभागातील लाचखोरांच्या आर्थिक हप्ते देऊन मौखिक परवानगीने अवैध वाळू तस्करी बोकारलेली असल्याचं लक्षात येताच भुसावळ उपविभागाचे कर्तव्यदक्ष पोलीस उपअधीक्षक श्री केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनानुसार नशिराबाद पोलीस ठाण्याच्या प्रभारी व सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांनी विश्वासातील सहकारी पोलीस हवालदार गुणवंत देशमुख, पोलीस अंमलदार भरत बाविस्कर, पोलीस अंमलदार पंकज सोनवणे, एएसआय रियाजुद्दीन काझी यांचे पथक तयार करून मार्गदर्शन सूचना दिल्या। त्यानुसार पथकाने शेळगाव परिसरात अवैध वाळू वाहतूक करणारे एक ट्रॅक्टर व सुमारे 25 ब्रास वाळूचा बेकायदेशीर केलेल्या साठ्यावर पंचनामा करून कारवाई केली। 4,06,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी अवैध वाळू वाहतूक व नदीपात्रालगत वाळूचा बेकायदेशीर साठा करणाऱ्या 4 आरोपींविरुद्ध दिनांक 22 ऑगस्ट 2024 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी ट्रॅक्टर थांबवून चालकाकडे चौकशी केली असता त्याच्याकडे वाळू वाहतुकीचा कोणताही अवैध परवाना अथवा आवश्यक कागदपत्रे आढळून आली नाही। चालकाकडे अधिक चौकशी केली असता त्याने सदर वाळू शेळगावकडील तापी नदी पात्रालगतच्या गायरान जागेत स्वतःसह साथीदारांनी केलेल्या अवैध साठ्यातून भरून आणल्याची माहिती दिली। त्यानुसार पोलिसांनी संबंधित ठिकाणी पाहणी केली असता मोठ्या प्रमाणात अवैधरित्या साठवून ठेवलेली वाळू आढळून आली। या प्रकरणी 4 संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचं समजले। पुढील कायदेशीर तपास प्रभारी योगिता नारखेडे यांच्या मार्गदर्शनानुसार सुरू असून महसूल व परिवहन विभागाला दंडात्मक कारवाईकरिता पत्रव्यवहार केल्याचंही समजले। पोलीस राऊंड न्यूजचे मुख्य संपादक शेखर सोनवणे यांच्यासोबत उपसंपादक योगेश नाथ यांचा रिपोर्ट, नशिराबाद, जळगाव।